नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। सुख आणि दुःख माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य शासनाने उघडण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी अमरावती शहरातील सर्व मंदिरे उघडण्यात आले आणि भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले। कोविड-19च्या प्रादुर्भावाने संपूर्ण महाराष्ट्रामधील धार्मिक स्थळ जवळपास 8 महिने सरकारच्या आदेशावरून कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारी घेत सर्वच धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आली होती। गणपती, दुर्गासारखे मोठ्या उत्सवाला देखील मंदिर भक्तांसाठी बंदच होते। मात्र पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य शासनाने सोमवार 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळ अटी आणि शर्तीनुसार उघडण्यास परवानगी दिली आहे। अमरावती शहरातील श्रद्धास्थान असलेली अंबादेवी व एकविरा देवी या मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अंबादेवी मंदिरात सर्वात प्रथम सकाळी ठीक 7 वाजता महाआरती करून आनंद साजरा करण्यात आला। सर्वप्रथम सर्व हिंदू बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व माझ्या सर्व बहिणींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा। जो निर्णय सरकारने आधीच घ्यायला पाहिजे होता तो उशिरा का होईना पाडव्याच्या निमित्त आज सर्व हिंदू धर्मांचे जे धर्मस्थान आहे ते आज उघडण्यात आलेले आहे। खरं तर 8 महिन्यापासून जी मनावर एक मळगटसारखं एक नैराश्य होती ती आता आपण मंदिरं उघडं झाल्यावर भजनं कीर्तनं यामुळे सर्वांचे एक उत्साहाचं वातावरण निर्माण होईल। जसा नवरात्र उत्सव चालला गेला आपला, त्यामध्ये सर्व जे मंदिरासमोर दुकाने राहतात त्यांचं एक आर्थिक नुकसान झाले, पण आता जे काही मंदिरं उघडण्यात आले त्यामुळे सर्वांच्या मनात एक उत्साह आहे आणि जे कोरोनाचं एक नैराश्य होतं ते लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्र तसेच देशावरून चालले जाईल अशी अपेक्षा करतो। यासोबतच गेटच्या आतील कृष्ण मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, जैन मंदिर तसेच शहरातील इतरही मंदिर भक्तांसाठी उघडण्यात आले। सकाळपासूनच भक्तांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी पाहावयास मिळाली। अंबादेवी संस्थान भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत आहे आणि आजपासून मंदिर उघडलेले आहे। मंदिराची सुरुवात झाली आहे आणि आज सकाळी काकड आरती झाली आणि भाविक भक्तांनी शांततेत दर्शन करण्याचा प्रयत्न पण केलेला आहे, शांततेत दर्शन करून दिलं आहे आणि सूर्योदयापूर्वी विधिवत श्री अंबादेवीची अभिषेक पूजा वगैरे सगळं नैवेद्य सुरळीत होऊन सगळं व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे। आज गुड़ी पड़वा के दिन सुबह मुहूर्त पर जो मंदिर खुला तो सभी भक्तों के लिए एक आनंद उत्सव मनाया जा रहा है और फूलों की सजावट हो गई, सुबह अभिषेक काकड़ा आरती हो गई और उसके बाद भक्तों की भीड़ शुरू हो गई। बस इतना ही नहीं बोल सकता। आज भगवान का द्वार जो है सभी भक्तों के लिए खोला गया। भक्तों को ऐसा महसूस हो रहा है कि समझिए कि बैकुंठ द्वार आज खुल गया, क्योंकि आज करीब 22 मार्च के बाद जो पट बंद किया गया था लॉकडाउन के कारण, जो महामारी चल रही है उसके कारण, उस चीज़ को देखते हुए
माननीय मुख्यमंत्री जी से जो आदेश आया कि आज दीपावली पाड़वा जो के निमित्त जो है भावबीज जो बोलते हैं हम लोग, भैया दूज, उसके निमित्त आज जो है पट आज से भक्तों के लिए खोल दिया गया। आज समझिए कि बहुत बड़ा दिन है अपने लिए कि आज से इतने महीने से 8 महीने से करीब करीब भगवान का पट बंद था। सभी भक्त भी खुश है और सभी से आग्रह है कि जो भी दर्शन के लिए आए सोशल डिस्टेंसिंग का पालन करें। आज दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाच्या मुहूर्तावर सोमवारपासून पुऱ्या महाराष्ट्राचे मंदिरं खोलण्यात आलेली आहेत। तरी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी जे मंदिरं खोलण्यात आले आहेत त्यामध्ये अटीशर्ती टाकण्यात आलेले आहे। मंदिराच्या आतमध्ये मास्क घालून प्रवेश करणे, लहान मुलांना प्रवेश न देणे, आरोग्य व्यक्तीला मंदिराच्या आतमध्ये प्रवेश न देणे, असे काही अटीशर्ती टाकलेल्या आहेत। त्या अटीशर्तीपासून सावधगिरी बाळगणे, अशा भूमिकेमध्ये उद्धव साहेबांनी महाराष्ट्राच्या मंदिराच्या उघडण्याची जी परवानगी दिली आहे त्याबद्दल आम्ही महाराष्ट्राचे अमरावतीच्या व्यक्ती म्हणून व अमरावती विलासनगर रहिवासी मंदिराचे संस्थेचे ट्रस्टी म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करीत 2 शब्दांनी स्वागत करतो। पूरे विश्व में आज जो कोरोना का संकट आया हुआ है, इसमें एकमात्र सहारा हमें पवन सुत हनुमान जी हो जाती। आज हमारी जो श्रद्धा है कि पृथ्वी पे आज भी कायम रूप में पवन पुत्र ही हाजिर है, इसलिए इन पे श्रद्धा जितनी रखी जाएगी उतना आपका कार्य सिद्ध होगा, ये मेरी भावना है।
करता क्या? भगवान को सुख समृद्धि सबके आरोग्य के लिए और कोरोना भगाना चाहिए। कोरोना से लड़े भी और कोरोना से सुरक्षित भी रहिए और मास्क पहने सभी जने और सुरक्षित रहिए, 2 गज की दूरी पे रहिए, ऐसा हमने सोचा। भगवान से मांगा सबकी तबीयत अच्छी रहे, सब किसी को कोई कोरोना बीमारी तक भनक न जाए। और मंदिर खुलने पर हमें इतनी खुशी हुई कि 9-10 महीने से मंदिर बंद था, तो हम लोग डेली मंदिर में जाने वाले, हमारा एक काम रुक गया ऐसा हमें लगता था, कोई चीज़ गम गई है हमारी, ऐसा हमें लगता था। अब आज इतना आनंद हुआ है कि ऐसा लगता है कि आनंद गगन में नहीं मार रहा है। इतने मंदिर खुलने से इतनी ज़्यादा खुशी हुई है कि हमको भगवान के प्रत्यक्ष मंदिर में दर्शन मिले। भगवान से दर्शन के हम वंचित थे, भगवान के दर्शन से हम वंचित थे, आज हमको दर्शन मिले हैं तो बहुत ही खुशी हुई है। हम खुशी वो बता नहीं सकते हैं, इतनी ज़्यादा खुशी है। पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांचे सोमवारी पहाटे नागपूर येथे निधन झाले। ते लाचलुचपत प्रतिबंध विभागात सेवा देत होते। अमरावती पोलीस आयुक्तालय येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवा दिलेले तसेच विद्यमान अमरावती लाचलुचपत प्रतिबंध विभागात पोलीस अधीक्षक म्हणून सेवा देणारे पंजाबराव डोंगरदिवे यांचे सोमवारी सकाळी 7 वाजता नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। डोंगरदिवे यांच्या निधनाने शहर पोलीस विभागात दुःख व्यक्त होत आहे। महावितरणतर्फे सोमवारी ग्राहकांना मोठा धक्का दिला। महावितरणने एक पत्रामार्फत वीज बिल भरण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत। खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या गेल्या 3 दिवसांपासून शहरात आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत व लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याकरिता आंदोलन सुरू असताना महावितरणतर्फे एक पत्र जारी करण्यात आले। यामध्ये महावितरणने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे। लॉकडाऊन काळातील वीज बिल योग्य असल्याचं सांगत ते ग्राहकांना पटवून देण्याचे आदेश देण्यात आले व ग्राहकांच्या नंबरवर फोन करून वीज बिल भरण्यास समुपदेश करण्याच्या सूचना महावितरणतर्फे देण्यात आल्या। एकंदरीत कुठलेच वीज बिल माफ होणार नाही असे संकेत महावितरणने दिले आहे। आता महावितरणच्या या निर्णयावर आमदार रवी राणा यांच्या आंदोलनावर काय फरक पडतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। काय आमदार राणा यांच्या आंदोलनामुळे महावितरणने हा निर्णय घेतला की आधीच हा निर्णय घेण्यात आला होता। श्रीकांत देशपांडे हे भाऊबीज निमित्त संगीता शिंदे यांच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी करून संगीता शिंदे यांना विजयाचा आशीर्वाद दिला। राजकीय विचारसरणी आणि मतांना बाजूला ठेवून शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात काट्याची लढत देत असलेल्या शिक्षक संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा संगीता शिंदे आणि आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यातील भाऊ-बहिणीचे नाते हे जुने आहे। त्यामुळे भाऊबीजेच्या पर्वावर श्रीकांत देशपांडे यांना संगीता शिंदे यांनी मनोभावे ओवाळणी घालून त्यांचे आशीर्वाद घेतले। तसेच यावेळी एकमेकांना विजय शुभेच्छा देखील शिंदे आणि देशपांडे यांनी दिल्यात। शिक्षण संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील देशपांडे यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्यात। नागपूर ग्रामीण भागात डबल मर्डरने एकच खळबळ उडाली आहे। 5 गाव मार्गावरील डोंगरगाव येथे 2 युवकांची हत्या करण्यात आली।
सोमवारी नागपूर शहरात डबल मर्डर झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. डोंगरगाव नजीक असलेल्या रस्त्याच्या कडेला 2 युवकाचे रक्त बंबाळ मृतदेह आढळून आलेत. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतांची ओळख कुणाल ठाकरे व सुशील बावणे अशी पटली आहे. या दोघांची हत्या करून इथे आणून टाकण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच जुगारच्या भांडणातून ही हत्या झाली असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. अद्याप आरोपी कोण आहे हे समजू शकले नाही. पोलिसांनी आरोपी शोधण्यासाठी पथक नेमले असून पोलीस आरोपींच्या शोधात आहे. दिवाळीनंतर येणारा पहिला बाजार घुगुलहाटी हा उत्सवकरिता पोलीस विभागातर्फे या सणासाठी धारणी येथे विशेष बंदोबस्त करण्यात आला. आदिवासींची परंपरा अबाधित राखण्याकरिता व त्यांचे उत्तम प्रकारे नियोजनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलीस ठाण्याचे परिवीक्षिका विधीन IPS अधिकारी निकेतन कदम यांनी धारणी पोलीस ठाण्यात विशेष बैठक बोलावली. या बैठकीत धारणी तालुक्यातील हरिसाल, बैरागड, टिटंबा, बिजुधावडी, कलमखार, सुसरडा या गावात आदिवासीचे घुंगडू हाटी उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात येत आहे. यामध्ये जनतेकडून सहकार्य करण्याचे आवाहन धारणी पोलीसकडून करण्यात येत आहे. यावेळी अतुल तांबे, कान्हापात्रा बनसा, सावरकर, वसंत चव्हाण, दामोदर जावरकर, बाळापुरे, सचिन होले, प्रभाकर डोंगरे, निलेश तायडे, रंजन कठाने, अनिल झारेकर, अनुराग पाल उपस्थित होते. हां सर. नमस्कार, मी निकेतन कदम, प्रोबेशनर IPS धारणी पोलीस स्टेशन. तर ह्या दिवाळीनंतर ह्या आठवड्यात धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बऱ्याच ठिकाणी घुंगरू बाजार होतात, जो आपल्याकडील जे आदिवासी बांधव आहेत तर त्यांच्यासाठी तो एक पारंपरिक उत्सव आहे. त्याच्यामध्ये त्यांचं वर्षभराचं ते सगळं सेलिब्रेशन करतात. परंतु या घुंगरू बाजारातच काही गोष्टी अशा घडतात की जे 18 वर्षापेक्षा लहान मुली असतील आणि मुलं असतील ते घरातून पळून जातात आणि मग ते लग्न करतात नंतर. परंतु ते कायद्यानुसार तो एक गुन्हा आहे. त्याच्यासाठी आम्ही एक जनजागृती करण्यासाठी आम्ही बॅनर्स छापले आहेत आणि जे मोठे मोठे बाजाराचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आम्ही ते बॅनर्स देखील लावले आहेत. त्याच अनुषंगाने आज मी जे पत्रकार बांधव आहेत धारणीमध्ये त्यांची देखील मीटिंग बोलावली आणि त्यांनी देखील मला पूर्ण सहकार्य करायचं एक आश्वासन दिलं आहे. तर तेही मदत करणारच आहेत. परंतु त्याचबरोबर मी सगळ्या नागरिकांना एक आवाहन करतो की त्यांनी सगळ्यांनी मिळून मला या उपक्रममध्ये मदत करावी. हा उपक्रम आपल्या अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री हरी बालाजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालू केलेलं आहे. तरी पुन्हा एकदा मी एक विनंती करतो की सगळ्यांनी यामध्ये आम्हाला मदत करावी. सर, याच्यामध्ये धारणी म्हणजे हा आदिवासींचा पुरातन काळापासून आदिवासी इथे वास्तव्यात आहे आणि हा मोठा सण आहे त्यांचा. दिवाळीनंतर पहिला बाजार जो येतो घुंगडू हाटी म्हणून, तर याच्यामध्ये धारणी तालुक्यातील जे बीट्स आहे आपल्या जिथे बाजार भरतो त्या बाजारामध्ये आपल्या पोलीस प्रशासनाकडून काय काय उपाययोजना आणि धारणी शहराचा मुख्य बाजार असतो शुक्रवारी, तर पोलीस प्रशासनाकडून काय काय चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्या संदर्भात थोडी माहिती द्या. तर आजपासून हे बाजार सुरू झालेले. तर आजचा सोमवारचा दिवस आहे. आज बिजुधावडी आणि बैरागड हे 2 जे महत्त्वाचे ठिकाण आहेत तिथं बाजार आहेत. तर आम्ही आज तर बैरागड आणि बिजुधावडीमध्ये पूर्ण बंदोबस्त पाठवलेला आहे. बैरागडमध्ये आमचे 10 कर्मचारी आणि अधिकारी आहेत. बिजुधावडीमध्ये ही 10 अधिकारी कर्मचारी आहेत. तर तिथं अवेअरनेस म्हणून आम्ही लाऊडस्पीकर सिस्टम लावलेली आहे. त्याच्यामध्ये कंटिन्युअस एक अनाऊन्समेंट केली जाणार आहे. नागरिकांना आवाहन केलं जाणार आहे की जे गैरकानूनी गोष्टी आहेत त्या करू नका म्हणून. आणि ती अनाऊन्समेंट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यांना जी भाषा समजते, एक तर त्यांना कोरकू भाषा समजते आणि दुसरी हिंदी समजते. तर आम्ही तेवढी एक गोष्ट एन्शोर केलेली आहे की ती हिंदी आणि कोरकूमध्येच केल्या जातील. आणि त्याचबरोबर या बाजारांमध्ये चोरीचे देखील काही प्रकार घडत असतात. मोबाईल चोरी झालं, परत काही मंगळसूत्र वगैरे सोन्याची चोरी झाली, तर त्याच्यासाठी देखील अनाऊन्समेंट केल्या जातील आणि पोलिसांची कंटिन्युअस पेट्रोलिंग चालू असणार आहे. Yeah.
टिप्परच्या धडकेत 35 वर्षीय महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना बडनेरा लोणी मार्गावर घडली. बडनेरा लोणी मार्गावर भीषण अपघातात 35 वर्षीय महिला वैशाली वानरे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी 12च्या सुमारास वैशाली या मूर्तिजापूरहून अमरावतीत परत येत असताना लोणीजवळ असलेल्या हॉटेल आतिथ्यजवळ भरधाव टिप्परने वैशाली यांच्या ॲक्टिवा गाडीला कट मारला. यात वैशाली यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. प्रतिबंधित क्षेत्र कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील शहर ग्रामीण भागातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केलेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने मिशन बिगेन अगेन अंतर्गत विविध उद्योग व्यवसायांना चालना देत सार्वजनिक स्थळेही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहेत. आता धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आदेशामध्ये 65 वर्षावरील व्यक्ती व 10 वर्षाखालील मुले, गर्भवती महिला यांनी घरातच राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनातही तशा सूचना जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून स्वच्छता, निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्स, मास्क तसेच दक्षता घेणे हे धार्मिक स्थळाचे व्यवस्थापक, पुजारी, कर्मचारी, सेवेकरी, अभ्यागत व भाविकांवर बंधनकारक राहील. थर्मल स्कॅनिंग तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असावी. धार्मिक स्थळाच्या परिसरात थुंकण्यावर बंदी आहे. कोरोना किंवा तत्सम कुठलीही लक्षणे असलेल्या व्यक्तीला प्रवेश देऊ नये. कर्मचाऱ्यांमध्ये असे कोणी आढळले तर तत्काळ नजीकच्या यंत्रणेला कळवावे. भाविकांनी पादत्राणे प्रार्थना स्थळाच्या आवारात न आणता वाहनात ठेवण्यास प्रवृत्त करावे किंवा सोशल डिस्टन्स राखले जाईल अशी व्यवस्था व्हावी. यासोबतच प्रार्थना स्थळे किंवा परिसरात कुठेही गर्दी होता कामा नये. परिसरातील पूजा, प्रसाद, चहा, धार्मिक ग्रंथ विक्री दुकाने या दुकानातही सोशल डिस्टन्स ठेवले जाईल याची काळजी घ्यावी. धार्मिक स्थळी प्रार्थना संगीत वाजवता येईल, मात्र बाहेरून संगीत वृद्ध आणण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रार्थनेसाठी भाविकांनी सार्वजनिक चटईचा वापर करू नये. स्वतःची स्वतंत्र चटई सोबत आणावी. प्रसाद तीर्थ वाटप करू नये. अन्नदान, लंगर करावयाचे झाल्यास भौतिक अंतर पुरेसे राखले जावे. मास्क असल्याशिवाय धार्मिक स्थळी कुणालाही प्रवेश देऊ नये असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सोमवारपासून शहरातील संपूर्ण धार्मिक स्थळे उघडण्यात आली असून बडनेरा शहरातील प्रसिद्ध झिरी देवस्थान, शंकर मारुती देवस्थान उघडण्यात आले. बडनेरावासियांनी सरकारचे आभार मानले आहे. सतत गेल्या 8 महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने लॉकडाऊन व अन्य लॉकडाऊन परिस्थितीमध्ये कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने काही राज्यात धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र राज्य सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता धार्मिक स्थळे उघडण्याची घाई केली नाही. त्यावर राजकीय वादंगही निर्माण झाला होता. मात्र राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत कोणताही निर्णय घेतला नव्हता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी दिसताच शासकीय नियमाचे पालन करून पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे बडनेरा शहरातील भाविक नागरिकांनी राज्य सरकारचे आभार मानून आनंद व्यक्त केला. झिरी येथील संस्थेत मी सध्या मंदिरात आहे. आपण माझ्या मागे पाहू शकता भगवान रामचंद्र, भगवान लक्ष्मण आणि माता सीता आणि हनुमानजी यांची प्रतिमा आहे. आणि आता नागरिकांकरिता भाविकांकरिता हे खुलं केलेलं आहेत. माझ्यासोबत आहेत येथील पुजारी मंगलचंद शर्मा जी. आज जो राज्य सरकार ने निर्णय लिया है उसके बारे में आपका क्या ख्याल है? मुझे क्या खुशी हुई आपको? हमारे को तो यही खुशी है कि भक्तजनों के लिए भगवान के दर्शन अनमोल है. इससे बड़ी, सबसे बड़ी औषधि जो बोलते हैं भगवान के दर्शन, वो आज राज्य सरकार ने दे चुकी है. इसके लिए राज्य सरकार का हम धन्यवाद करते हैं. पर एक भक्तों से निवेदन है हमारा कि जो सरकार जो नियम जो लगाई है, जो कानून कायदा है, उसका पालन कीजिए. जैसा मास्क लगाना, सैनिटाइज करना और सोशल डिस्टेंसिंग का पालन करना, यही सब भक्तों से हमारा निवेदन है. आओ दर्शन करो, प्रभू का नाम लो. जय श्री राम. आणि इथं काही भक्त आलेले आहेत. गेल्या 8 महिन्यापासून हे दर्शनाकरिता वंचित होते. आणि एक माझ्यासोबत येथील एक भक्त आहेत. दादा, नाव काय आपलं? नरेंद्र जोशी. कसा काय निर्णयाबद्दल आपलं काय मत आहे? सभी को दिवाली की शुभकामनाएं सभी को. और सरकार ने जो कदम उठाए हुए हैं, पहले भी
सभी सही ढंग से निर्णय लिए हुए और जनता ने समर्थन किया है और शासन का पूरा सहयोग मिला है ये संस्था को, झिरी संस्था को, और सभी भक्त लोगों ने इसका पालन भी किया है और सरकार का आगे भी पालन ही करेंगे। और मोदी जी की सरकार ने जो निर्णय लिए है वो बहुत ही सही ढंग से निर्णय लेके शासन ने अपना पूरा काम किया है। तो दिवाली की सभी को शुभकामनाएं देते हुए या संदर्भात बडनेरा शहरातील प्रसिद्ध झिरी देवस्थान, आठवडी बाजारातील शंकर मारुती देवस्थान, संतोषी माता मंदिर, वर्धमान श्वेतांबर जैन स्थानकसह विविध धार्मिक आढावा घेऊन पुजारी व भाविक भक्ताच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। आमचे बडनेरा प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी। सध्या मी आहे बडनेरा येथील आठवडी बाजारातील शंकर मारुती संस्थांमध्ये। इथे सुद्धा दारे उघडी केलेली आहेत। भाविकांच्या दर्शनाकरता हा एक चांगला निर्णय राज्य सरकारचा आहे असं येथील भाविक भक्तांचं म्हणणं आहे। आणि या संदर्भात माझ्यासोबत इथे पुजारी आहेत। क्या नाम है सर आपका? मेरा नाम है मुन्ना महाराज। ये जो सरकार ने निर्णय लिया हुआ है, अभी तक 8 महीने से मंदिर बंद थे, लेकिन अभी जो सोमवार से जो मंदिर खुली हुई है उसके बारे में आपका क्या ख्याल है? बहुत अच्छी दया बात है भाई, भगवान की कृपा हो गई, खुल गए। आणि या संदर्भात माझ्यासोबत अजून एक भक्त आहेत। नाम काय काका आपलं? मुलचंद राठोड। काय वाटतं, म्हणजे काय वाटतं तुम्हाला राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे ती मंदिरं आजपासून उघडी केली आहेत? काही शासनाचे निर्णय आहेत आणि ते चांगले निर्णय आहेत, त्यापैकीच एक हा निर्णय आहे। आणि तो निर्णय घेतला ज्याच्यात काही शासनाने निर्बंध पाळून दिलेले आहेत की सोशल डिस्टन्सिंग ठेवावं, मास्क लावावा। तर तुम्ही आपण या संदर्भात आमच्या सिटी न्यूजकडून भाविक भक्तांना काय संदेश देणार? सबसे अच्छी बात हो गई है और मंदिर खुलने से आप लोगों को दर्शन वगैरह के लिए राज्य सरकारचं या भक्तांनी असं स्वागत केलेलं आहे। निर्णय चांगला आहे असं त्यांचं मत आहे। मात्र सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावून दर्शनाला हवं असं सुद्धा आवाहन येथील काही भाविक भक्तांनी केलेलं आहे। कारागृहातून पॅरलवर सुटका झालेल्या आरोपीने हमालपुरा परिसरातील युवकाचे अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याची घटना राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडली। राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलीस स्टेशनचे लक्ष नसल्याचे दिसत आहे। अशीच एक घटना समोर आली आहे। जेलमधनं पॅरलवर सुटून आलेल्या आरोपीने एका युवकाचे अपहरण करून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना हमालपुरा येथे घडली। हमालपुरा निवासी पवन भगत हा शनिवारी रात्री 11 वाजता घरापासून काही अंतरावर उभा असता तेथे आरोपी सूरज व निखिल आला होता। काही कारणांवरून यांच्यात वाद झाला। वाद थांबवण्यासाठी पवन नामक युवक मधात आला असता आरोपीने पवनला पकडून गाडीवर बसविले व गांधीनगरला नेऊन मारहाण केली। पाठीवर व पायावर चाकूने वार केले व गळ्यातील चेन हिसकावून पळून गेले। या हमल्यात पवन गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी राज्य सरकारने दिली असून अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील सर्व मंदिरे आज सकाळपासून खुली करण्यात आले। गावकऱ्यांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती। कोविड-19 मुळे संपूर्ण महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ गेल्या 7 महिन्यांपासून बंद असलेले आज उघडण्यात आलेले आहे। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील श्री तीर्थक्षेत्र शुक्लेश्वर मंदिर आज सकाळपासून खुले करण्यात आले आहे। दर्शनासाठी भाविक दर्शन घेण्यासाठी ये-जा करीत आहेत। राज्य सरकारने दिलेल्या निर्णयाचे काटेकोर पालन करणार असल्याची मंदिराचे सचिव यांनी सांगितले। तसेच भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरणही निर्माण झाले आहे। भातकुलीहून सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे। परंतु काल माननीय मुख्यमंत्री ठाकरे सरकार यांनी आदेश दिले, परंतु या आदेशानुसारही संपूर्ण महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ खुले करण्यात आले। या ठिकाणी आपण भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील शुक्लेश्वर देवस्थान या मंदिरामध्ये उभे आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता हे याच मंदिराचं दार गेल्या 7 महिन्यापासून सतत बंद होतं, परंतु आज खुले करण्यात आले। या ठिकाणी भाविकही सुद्धा दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात जमत आहे। आपण ऐकणे माझ्यासोबत ऐकणे भाविक आहेत, यांचे प्रतिक्रिया म्हणजे असं मनाला ठेस पोचणार नाही असा निर्णय घेऊन मंदिरं आज
मोकळे केले, त्यांचे दरवाजे उघडे केले. आज सर्व आमच्यामध्ये म्हणजे दर्शनाच्या रांगा लागल्या आहेत मंदिरामध्ये आणि एकदम उत्साहाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे. मी गजानन खुपे, सिटी न्यूज प्रतिनिधी, भातकुली. कोरोनामुळे बंद असलेली सर्व मंदिरे 16 नोव्हेंबरपासून उघडण्यात आली. यामध्ये दर्यापूर तालुक्यातील नागरिकांनी आपले आराध्य देवतांची थेट मंदिरात जाऊन पूजा अर्चना केली. दर्यापूर तालुक्यातील गणेशपूर येथील इच्छापूर्ती माता मंदिर, शिंगणापूर येथील काळा मारुती मंदिर तसेच खल्लार येथील पाहुणेबाबा मंदिर आज सकाळपासून भाविक भक्तांकरिता उघडण्यात आले आहे. गेल्या 8 महिन्यांमध्ये मोठमोठ्या सण उत्सवाप्रसंगी नागरिकांना मंदिरांमध्ये पूजा अर्चनाकरिता मज्जाव करण्यात आला होता. परंतु आजपासून मंदिर व धार्मिक स्थळे उघडल्यामुळे नागरिकांना आपल्या आराध्य देवतांची थेट मंदिरात जाऊन पूजा अर्चना करता येणार आहे. कोरोना काळात राज्य सरकारने दिलेल्या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करू असे मंदिराचे पुजारी तसेच सचिव यांच्याकडून बोलल्या जात आहे. दर्यापूरहून सिटी न्यूज प्रतिनिधी सरजू बहुराशी. नमस्कार मित्रांनो, मी दर्यापूर तालुक्यातील खल्लार या गावी आपलं एक गाव आहे खल्लार आणि इथं तीर्थस्थान म्हणून त्या सर्व तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणारं पाहुणे बाबा मंदिर आहे. आणि गेल्या 8 महिन्यापासून हे जे कोरोना काळ सुरू होता यामध्ये 8 महिन्यापासून सर्वत्र मंदिरं बंद होती आणि आज राज्य सरकारच्या निर्णयामुळं तात्काळ मंदिरं खोलून देण्यात आलेले आहे आणि सर्वत्र भाविक भक्त मंदिरामध्ये जाऊन आपल्या आराध्य दैवतांची पूजा अर्चना करत आहेत. तिथूनच आपण यावेळी आलेलो आहोत खल्लार इथं. येथील बोलू आपण, पुजारी आहेत इथले. आपलं नाव? मधुकर पलवाड. काय यावेळेस ज्यावेळेस भाविक भक्त येत होते इथं त्यावेळेस त्यांना काय हाल अपेक्षा, म्हणजे कसं काय तुम्ही मेंटेन करत होते त्यांच्याशी? त्यांना सांगत होतं बुवा कोरोना चालू आहे, सध्या कोरोना चालू आहे, त्यामुळे मंदिरामध्ये येणं बरोबर नाही. हा संसर्गजन्य रोग आहे, हा एका दुसऱ्याला व्हायची भीती राहते. त्याच्यामुळे लोक आलेले बाहेरून आपले नमस्कार करून निघून जात असतात, मंदिर पण राहत असेल. हे होते महाराज पाहुणे बाबा मंदिरावरचे, जे सांगत आहेत की येथील जेही नागरिक येत होते, जे भाविक भक्त येत होते, त्यांना कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळं त्यांना आम्ही बाहेरूनच त्यांना जाण्यास मार्ग सांगत होतो आणि काटेकोर त्याचे पालन करत होतो. कॅमेरा पर्सन दिनेश खंडारेसोबत मी सरजीव बहुराशी, सिटी न्यूज, दर्यापूर. आता परतवाडा येथे बनणार स्वतंत्र ट्रान्सपोर्ट नगर. ऑल ट्रेडर्सच्या गठबंधनने हे ट्रान्सपोर्ट सुरू होणार असून अजय अग्रवाल हे अध्यक्ष राहणार आहे. सामाजिक कार्यातून ऑल ट्रेडर्सची वेगळी ओळख या कार्यातून दिसून येणार आहे. दीपावली के इस पावन शुभ अवसर पर समस्त नगरवासियों एवं व्यापारियों को हार्दिक शुभेच्छा. ऑल ट्रेडर्स एसोसिएशन के माध्यम से मैं ये कहना चाहता हूँ कि जो कोरोना की महामारी में दीपावली का जो व्यवसाय का जो एक हम लोग एक मन में भय था कि कहीं इससे कोरोना में परिस्थिति ना बिगड़े, लेकिन प्रशासन के सहयोग से और व्यापारियों के सहयोग से आपसी तालमेल में समन्वय के कारण यह त्यौहार सुचारू रूप से पार पड़ा है. इसलिए मैं विशेष रूप से माननीय एसडीओ साहब अपार साहब, माननीय एसडीओ अब्दागिरी साहब, माननीय मुख्याधिकारी साहब एवं हमारे थानेदार मानकर साहब, जिनके कुशल नेतृत्व में और व्यापारी संगठन के सहयोग से यह सब प्रशासन की सभी हमारे जो दायित्व थे वो सब पार पड़े हैं. और मैं आप जनता से यही निवेदन करना चाहता हूँ कि कोरोना गया नहीं है, तो आने वाले समय में और परिस्थितियाँ बिगड़ ना सके, इसलिए हम लोगों को सभी नियम का पालन करना है. और मैं आश्वस्त करना चाहता हूँ कि ऑल ट्रेडर्स एसोसिएशन अपने माध्यम से जितनी भी सोशल एक्टिविटीज़ या कोरोना के बचाव के लिए व्यापारियों के ग्राहकों के हित के लिए जो भी सुविधाएं उपलब्ध कर रहे हैं हम अवश्य उपलब्ध कराएंगे. कुल मिला के ऑल ट्रेडर्स का जब से गठन हुआ है तब से प्रशासन से बातचीत करने के लिए एक आसान तरीका जो है वो ऑल ट्रेडर्स के माध्यम से हो रहा है. पहले अलग अलग संगठन होते थे जहाँ तक प्रशासन बात नहीं समझ पाता था कि व्यापारी क्या बोलना चाहते हैं. इस पर आपकी क्या प्रतिक्रिया है? बिल्कुल सही मुद्दा उठाया आपने. जब हमने लोगों देखा कि कोरोना काल में सरकार के रोज नए नए नियम आते थे, कभी मार्केट एक दिन 8 बंद करना है या कभी सुबह 7 से 2 बंद करना है, शाम को बंद करना है. इसमें व्यापारी लोगों का सहयोग प्रशासन को मिलता था. व्यापारी को लगता था कि प्रशासन अपने नियम हम पर लाद रहा है. लेकिन उस टाइम में हमने एक संगठन का ऑल ट्रेडर्स का संगठन का निर्माण किया और उस माध्यम में प्रशासन से बात करी. उससे हमारा प्रशासन से काफ़ी तालमेल रहा. समय समय पर हम प्रशासन ने हमें सहयोग किया. हमने प्रशासन से हमारी जो भी मांगे रखी, प्रशासन ने उसको दिया और उसका प्रतिशत शहर में मिला. जनता को सुविधाएं प्राप्त हुई और यहाँ पे कभी भी कोई ऐसी प्रकार की अनुचित घटना नहीं घटी. निश्चित रूप से ऑल ट्रेडर्स के अध्यक्ष के नाते नहीं बल्कि एक साधारण व्यापारी के नाते मैं कहना चाहता हूँ कि यहाँ पे एक अच्छा माहौल जो बना है ये हमारे संगठन की वजह से और प्रशासन की वजह से हुआ.
एक अंतिम प्रश्न, आपकी व्यापारी वर्ग की, ऑल ट्रेडर्स की, जिसमें आज इतने संगठन काम कर रहे हैं, और भी प्रशासन से क्या क्या अपेक्षाएं है कि जिससे भविष्य में व्यापार करने में सुचारू ढंग से व्यापार हो और शहर का यातायात और अन्य जो समस्या है इसका भी निराकरण हो? बिल्कुल सही। अभी हम लोगों ने एसडी साहब से यही निवेदन किया था कि चूंकि अब परतवाड़ी और नगर पालिका है और यहाँ पे मध्य प्रदेश और मेलघाट से लगा होने के कारण यहाँ पे व्यापार क्षेत्र दिन ब दिन बढ़ रहा है। मैं समझता हूँ कि पिछले 5 साल में यहाँ पे इस बार परिवेश डबल मतलब व्यापार हुआ है। तो ऐसे में हमें बेसिक सुविधा है, जैसे सबसे मैं कहना चाहूँगा कि ट्रांसपोर्ट नगर, जो शहर की खाली गाड़ियाँ रहती है, बाहर गाँव से गाड़ी आती है, गाड़ियाँ खाली होती है, उन्हें खड़े रहने की जगह नहीं होती है, तो सड़कों पर खड़े हो जाते हैं। तो वो सब जाके ट्रांसपोर्ट नगर जहाँ उनको हमें एक सुविधा मिले वहाँ पे गाड़ियाँ खड़ी रहे। उसी प्रकार जो हाईवे है वहाँ पे येलो मार्किंग होना चाहिए पीडब्ल्यूडी की ओर से, ताकि वहाँ पे कोई गाड़ियाँ खड़े ना कर सके। उसी प्रकार जो फिरते अतिक्रमण है उस पर भी थोड़ी अंकुश लगाना चाहिए। और उसी प्रकार से नो हॉकर जोन, जो व्यस्ततम चौक है जैसा गुजरी बाजार, जयस्तंभ चौक, शिवाजी पुतला, यहाँ पर किसी भी प्रकार के हॉकर को खड़े रहने के लिए मनाही करना चाहिए। तो यह काम नगर प्रशासन, नगर पालिका प्रशासन और पुलिस स्टेशन के सहयोग से हो सकता है। और निश्चित रूप से हम प्रशासन के साथ एक बैठक लेकर इन सब समस्याओं को देंगे, ताकि जनता को कहीं मतलब ऐसा ट्रैफिक की समस्या है, महिलाओं को असुरक्षितता ना आभास हो और गाँव में व्यापार सुचारू रूप से चले। व्यापारियों को क्या संदेश देना चाहेंगे आप ऑल ट्रेडर्स के माध्यम से? बस हम व्यापारी से ये कहते हैं कि 2020 ये बहुत चुनौतीपूर्ण साल था और व्यापारियों को अपने व्यापार में भी बहुत तकलीफ हुई। 2-3 महीने व्यापार बंद रखना पड़ा, प्लस कोरोना की मार हुई, लेकिन हम इससे उभरेंगे जरूर। इसलिए सभी व्यापारी अपने स्वास्थ्य का ध्यान रखें और अपने परिवार के साथ अपने परिवार का ध्यान रखें। 2021 में सकुशल परिवार सज जाए, बस यही कामना मैं करता हूँ। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। सध्या शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढताना दिसून येत आहे। 8 दिवसात 2 घटना समोर आल्या आहेत। काही दिवसांपूर्वी बस स्टँड परिसरमधून अकोला येथील शिक्षिकेचे मंगळसूत्र चोरीची घटना होत नाही, तेथेच रविवारी गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील LIC कॉलनी परिसरात 2 महिला रस्त्याच्या कडेला बोलत उभ्या असताना 2 युवक मोटरसायकलने आले व त्यातील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून गेले। अंदाजे 50,000 किमतीचे मंगळसूत्र चेन स्नॅचरने पळून नेले। दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। आता पोलीस विभाग या चेन स्नॅचरांना कसे वावरतात याकडे लक्ष लागले आहे। अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव जरी कमी दिसत असला तरी अजून संकट टळलेलं नाही। कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे। अशातच डेंग्यू आजाराने तोंड वर काढले असून या आजाराची पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत संख्या सारखी वाढत आहे। डेंग्यू या आजारामुळे रुग्णांची रोगप्रतिरोध शक्ती कमी होत आहे व असेच रुग्ण मोठ्या प्रमाणात कोरोनाचे बळी करू शकतात। याकरिता डेंग्यू आजारावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे। म्हणून आरोग्य विभागाने झोन निहाय पथकाचे निर्माण केले आहे व जनजागृतीकरिता मोठ्या प्रमाणात बॅनर सुद्धा लावण्यात आले आहेत। ठिकठिकाणी साचलेले पाण्याचे डबके, घरातील कुंडीमध्ये साचलेले पाणी यामुळे डेंग्यू आजाराला कारणीभूत ठरणारे एडिस जातीच्या डासाची उत्पत्ती होत आहे। या डासाची उत्पत्ती टाळण्यासाठी स्वच्छता पाळणे आवश्यक असल्याचे मत बडनेरा येथील प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर वीरेंद्र ढोबळे यांनी व्यक्त केले आहे। याबाबत डेंग्यूची लक्षण व नियंत्रण कसे करता येईल याबद्दल डॉक्टर ढोबळे यांनी सूचना केल्यात। कोरोना आजार जरी नियंत्रणात असला तरी मात्र डेंग्यू या आजाराने डोकं वर काढलेलं आहे। त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे आणि ह्या डेंग्यू आजारामुळे कोणकोणते दुष्परिणाम होऊ शकतात आणि त्याचा कोरोना या आजारावर काय प्रभाव होऊ शकतो या संदर्भात माझ्यासोबत येथील प्रसिद्ध डॉक्टर आहेत वीरेंद्र ढोबळे। डॉक्टर साहेब, कोरोनाचा आजार सध्या नियंत्रणात आहे, मात्र डेंग्यू आजाराने डोकं वर काढलेलं आहे। तर या डेंग्यू आजाराची आपण लक्षणं काय सांगू शकता आणि त्याच्यावर काय जे आपण उपचार असतील किंवा त्याच्यावर काय नियंत्रण करण्यासाठी काय करावं, काय सांगा आपण? बरेच वर्षापासून आपण डेंग्यूविषयी चर्चा करतच आहोत, पण यावर्षी कोरोना हा एक नवीन रोग आलेला आहे। डेंग्यू हा बऱ्याच लोकांना माहीत आहे की बा एक मच्छर आहे ज्याला आपण एडिस नावाच्या मच्छर जातीपासून तयार होतो हा, आणि हा स्वच्छ पाण्यात होतो आणि या डेंग्यूमध्ये माणसाची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होते। आता
आपण जनरल सगळ्या लोकांना माहीत आहे किंवा तज्ज्ञ लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कोरोनामध्ये पण हा रोगप्रतिकारक शक्ती ज्यांची कमी आहे त्यांना हा रोग होतो. तर एकीकडे बघितलं की डेंग्यूमध्ये जर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर त्याला कोरोना होण्याचे पुष्कळ चान्सेस राहतात. त्यामुळे आपण खबरदारी म्हणून जर परिसर आपला स्वच्छ ठेवला, जसं डेंग्यू हा स्वच्छ पाण्याचा तर आपल्याला माहीत आहे, म्हणून आपण आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस केल्या पाहिजे. कोरडा दिवस म्हणजे की जसं जे माठ आहे आपले किंवा जे काही भांडे आपण पाणी भरून ठेवतो साचवतो तर त्याला आठवड्यातून एक दिवस रिकामं ठेवायचं, त्याला वाळू घालायचं. त्यामुळे तसंच पावसाचं पाणी जे टेरेसवर किंवा आपल्या परिसरात असं साचून राहते, छोटे छोटे झाकणं राहतात, त्यामध्ये 2 ते 14 दिवसात हा डेंग्यूचा मच्छर तयार होतो. त्यामुळे वरच्यावर आपला परिसर जे छोटे छोटे पाणी साचून राहतात, डबके ज्याला म्हणू शकतो, ते साफ करत राहा. असं नाही की बा डेंग्यू हा मच्छर हा मॅक्झिमम करून सकाळला आणि संध्याकाळी जेव्हा सनसेट होतो त्या काळात जास्त ॲक्टिव्ह राहतो. तर यावेळेस जास्त खबरदारी आपण घेतल्या पाहिजे. डॉक्टर साहेब, या रोगाची लक्षणे काय आहेत? त्यात ताप हा एकदम सिव्हिअर होतो आणि 103-104 पर्यंत जातो आणि अंगावर असे लालसर छोटे छोटे चटके येतात आणि डोळ्याचा जो भाग आहे हा खास करून दुखतो. हे मेन लक्षण आहे. बाकी मग त्यात विकनेस राहणं हे जनरल आहे. आणि त्यात घातक म्हणजे जर कुठे लॅट्रिनमधून लघवीमधून किंवा थुकीमधून जर ब्लडिंग आलं तर हे घातक राहतं. पण हे पेशंटला समजत नाही की आपल्याला असं काही खूप रक्त वाहत नाही, थोडासा डाग जातो. तो जो प्रकार आहे डेंग्यूचा हा सगळ्यात घातक. त्यामुळे यात निष्काळजीपणा घेणं घातक होऊ शकतो, जीवाशी खेळ होऊ शकतो. या सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण नागरिकांना या डेंग्यूपासून सुरक्षित राहण्याकरता काय आवाहन करणार? असं म्हणण्याचं हेच आहे की बाबा जे आजकाल सरकार करत आहे स्वच्छ भारत स्वच्छ अभियान, तर हे 12ही महिने आपल्या जीवनाशी अंगीकार. स्वच्छता हे आपल्या जीवनाला एक अविभाज्य अंग बनायचं. संत गाडगे महाराजांनी आपल्याला आपल्या अमरावतीचे असून त्यांनी म्हटलेलं आहे की बा स्वच्छता करा. आपण जर आपल्या गावातून, आपल्या परिसरातून, आपल्या घरापासून जर हे केलं तर हळूहळू हे पूर्ण महाराष्ट्रात, भारतात आणि विश्वात ही स्वच्छता होऊ शकते आणि डेंग्यूलाही आपण या स्वच्छतामुळे आपण कमी करू शकतो. डेंग्यू जर कमी झाला तर कोरोनाचा प्रभाव पण इनडायरेक्टली कमी होऊ शकतो. हे होते डॉक्टर वीरेंद्र ढोबळे. त्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की कोरोनाचा जो प्रभाव सध्या जरी नियंत्रणात असला तरी डेंग्यूमुळे नागरिकांची किंवा रुग्णांची प्रकृती खालावत जाते आणि याची इम्युनिटी पॉवर ज्याला आपण आरोग्य प्रतिकारक शक्ती म्हणतो ते कमी होते. त्यामुळे त्यांना कोरोनाची भीती वाढू शकते. तसंच जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा एक आवाहन केलेलं आहे किंवा एक असं चॅलेंज केलं आहे की दुसरी लाट कोरोनाची येऊ शकते. हे टाळण्याकरता डेंग्यूपासून नागरिकांनी सुरक्षित राहावं असं आवाहन किंवा असं सजेशन डॉक्टर ढोबळे यांनी दिले आहे. कॅमेरा पर्सन सोलोनी भटकरसोबत मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, बडनेरा. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी दिली असता सोमवारी परतवाडा स्थित वाघामाता मंदिर येथे सकाळी 6 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाआरती करून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरतीनंतर वाघामाता मंदिरात भक्तांची दर्शनाकरिता गर्दी झाली होती. या महामारीचा इतका वाढत गेला त्यामुळे एकच आदेश बंद करण्यात आला आणि बंद करताना जे आपण सर्वांना एक सहानुभूती आणि एक मदत कार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि आज जवळपास 2 ते 3 महिने झाले हळूहळू काही काही गोष्टी सुरू करण्यात आल्या. पण हिंदू समाजातील ज्या आस्था ज्या लोकांच्या मंदिराच्या प्रती जुळलेल्या आहेत ते मंदिरच आज बंद होते. त्या अनुषंगानं देर आई दुरुस्त आई या महाराष्ट्र सरकारने जो आतापर्यंत मंदिर बंद करून ठेवले होते आणि लोकांच्या भावना ज्या जुळलेल्या आहेत त्या दुखावल्या होत्या, त्याच अनुषंगाने आज जे मंदिरं चालू करण्यात आले त्यांचे आपण आभार व्यक्त करतो. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील वडाली परिसरात दिवाळीच्या दिवशी जुन्या वादातून 2 परिवारांची आपसात भांडण झाले.
भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. राजूरकर परिवारातील 4 सदस्य यात जखमी झाले असून त्यांच्यावर इरविन रुग्णालयात उपचार सुरू आहे व राजूरकर यांच्या सदस्यांना चांगलीच मारहाण केली असल्याचं रोशन राजूरकर यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले. मम्मी पापा उन्हें तो घर में खाना खा रहे थे, छोटा भाई भी खाना खा रहा था. मैं नहाने गया था और नहा से घर में आ रहा था. उन्हें तो नहाते उसमें उन्हें तो उसमें उसके गोपालगिरी उन्हें तो गेट बजा के उन्हें गेट फेंक के उन्हें तो घर में घुसा. घर में घुसते उन्हें तो हमारे को उन्हें तो मारा पीटी चालू की. सब वही टाइम पे सब के सभी उन्हें तो हमारे घर में घुसे. उसी वक्त खुर्ची, लोहे की खुर्ची, पत्थर सब जन लेके उन्हें तो घर में घुस गए और हमारे को पानी में डाला. पानी में डालने के बाद हमारे सिर पे उन्हें तो पैर रखा. उन्हें तो पैर पे रखा हमारे टांगा फाड़ रहे थे. उन्हें तो उसके बाद में हमारे मम्मी के 2 टांगा फाड़ के उन्हें तो हमारे ऊपर खड़े रह के उन्हें तो मम्मी के बीच सही इसमें उन्हें तो लाता खड़ी करे रखी शालूगिरी ने. उसके बाद में हमारे को बाहर निकालने के बाद पत्थरे डाले हमारे सिर पे, पीठ पे, पैर पे, उन्हें तो हाथों पे. उन्हें तो उसकी वजह से मेरे पिताजी को भी बहुत लगा. उन्हें तो बाद में मेरे को उन्हें तो पत्र मारे. उससे एक दिन पहले पुलिस वाले आके गए. उन्हें तो शनिवार की सुबह उन्हें तो उन्होंने 3 पुलिस वाले थे, एक लेडीज थी, 2 जेंट्स थे. लेडीज ने मुंह पे बांध के रखा था और एक जेंट्स ने मुंह पे बांध के रखा था और एक बुढ़ा आदमी था, उनके 3 स्टार थे. उसके 3 स्टार वाला का मुंह देखा है मैंने. उन्हें तो पर वो पैसे गिनते हुए देखा है मैंने उसको. उन्हें तो उसके घर में से निकलते हुए पैसे गिनते हुए देखा है. इतनी बड़ी बंडल थी उसके पास उन्हें तो पैसों की. उसके बाद में उसके साले ने उसको गाड़ी पे लेके जाके उन्हें 2 पुलिस वाले अलग गए, एक पुलिस वाला उसके साथ में गया साले के साथ और वो लेके गए. उन्हें तो बाहर लेके गए. उन्हें तो उन्होंने मेरी छाती पे पत्थर डाला था, बड़ा वाला लातर भुक्के से मारा और गंदी गंदी गालियाँ दी. मम्मी के मेन पॉइंट पे लात मारी, दोनों टांगे फाड़ के और पिताजी के ऊपर बड़े पत्थर डाले. भाई को नाली में डाल के उसके ऊपर पत्थर डाला सिर पे. सामने पुलिस वाले. झगड़ा किस बात के लेके हुआ? झगड़ा खाली उनके घर के साइड में धुआं गया था काम का, तो वो सब मिलके हम खाना ही खा रहे थे. बड़ा भाई नहा के निकला था, खाली चड्डी उनको पहनने ही भाग था कि उसने सबको उठा के पानी में डाला और गर्दन पे लात रख के मार रहे थे हमको. बाद में पानी से निकाला और फिर साइड में नाली के पास ले जाके पत्थर डाले छाती पे, सिर पे, पाँव पे और मारने लगे सबके सब. उसमें लेडीज थी, उसकी बड़ी बच्ची थी और उसका साला और वो भी थी. ये मेरी घरवाली है. हम दो बाप बेटे खाना खा रहे थे, ये खाना बना रही थी और बड़ा लड़का नहाने को गया था. नहा के वो निकला तो चड्डी पहनने का था, तो मैं हम दोनों तीनों भी घर में थे. सिर्फ लड़का चड्डी पहन के बाहर आया था. वैसे ही एक गोपाल नाम का लड़का पहले आया, उसके दरवाजा उसने फाटक तोड़ डाला उसने. उसके बाद में सबके सब पूरे घर में आ गए. जैसे हम ये इसको मारने लगे वैसे पूरे घर के बाहर निकले. तो इस सबको हम लोग को पूरा पानी टाके के अंदर डाल दिया. टाके के अंदर डालने के बाद में उसने हमारे गच्ची पर, लड़के के गच्ची पर, मेरे गच्ची पर पूरा पाव रखा, घरवाली पे गच्ची पर पाव रखा. यानी उनका पुरानी दुश्मनी आपकी उससे? दुश्मनी बोला तो वो आमने सामने है क्या. इसके पहले भी होगा. हमने सीपी को एडमिशन दिया, एसपी को दिया. इसके पहले भी हुआ था? हाँ, पुलिस ने कार्रवाई नहीं की? इसके पहले भी किया, लेकिन बाद में कुछ उन्होंने कुछ भी कार्रवाई नहीं की. जैसा का वैसे ही होगा. पुलिस कंप्लेंट की थी आपने? पुलिस कंप्लेंट की थी. सीपी साहब ने बोला था, इसके बाद में बोले होगा नहीं, बोले इसके ऊपर ख्याल नहीं करना. हमने एक शब्द नहीं बोला, सिर्फ खाना खा रहे थे. पूरे के पूरे घर में आकर मारने लग गए हमको. इतना हमारी जमानत हो गई ना, तब से इसके पीछे पर्दे और दरवाजा लगा के ही रखा है. जब कल परसों के दिन की ये परवाच्या दिवशी आपली लक्ष्मी पूजन होतं. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. जर आपल्याला खाण्याचे नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड असेल तर सिटी न्यूज आपल्याकरिता एक नवीन सुरुवात करीत आहेत. तर चला बघूया विधी स्वादिष्ट व्यंजनाची.
फ्रेंड्स, द टेस्ट ऑफ इंडियन किचन में आपका स्वागत है। आज हम बनाने जा रहे हैं ब्रेड के उत्तपम। इसके लिए चाहिए हमें 6 ब्रेड, दो कप रवा, एक कप दही। टॉपिंग के लिए चाहिए हमें टमाटर, कॉर्न, शिमला मिर्च, प्याज और हरा धनिया, थोड़ी सी अदरक किसी हुई और हरी मिर्च। चटनी बनाने के लिए चाहिए हमें 1 कप नारियल और थोड़ा सा दालिया। सबसे पहले हम मिक्सर के जार में नारियल, दालिया, 2-3 हरी मिर्च और धनिया पत्ती। अब इसे हम बारीक पीसेंगे। अगर ये ना पीसे तो आप इसमें थोड़ा सा पानी भी डाल सकते हैं। अब हमारी चटनी बारीक पीस चुकी है। अब इसे हम बाउल में निकालेंगे। अब इसमें हम मीठे नीम, राई और उड़द का तड़का डालेंगे। थोड़ा सा नमक डालेंगे और इसे अच्छी तरह से मिक्स कर लेंगे। अब हम ब्रेड लेंगे और ब्रेड के साइड्स, कॉर्नर सारे काट लेंगे। अब उसे हाथ से छोटे छोटे टुकड़े तोड़कर उसे मिक्सर के जार में डालेंगे और उसे हम बारीक पीस लेंगे। हमारी ब्रेड कुछ इस तरह से दिखेगी। अब इसमें हम रवा डालेंगे, दही जिसे हमने पहले से ही फेंट रखा है उसे डालेंगे, काली मिर्च, नमक डालेंगे और उसे अच्छी तरह से मिक्स करेंगे। अब उसमें थोड़ा सा पानी ऐड करके एक अच्छा बैटर बनाएंगे। और इसमें हरी मिर्च, किसा हुआ अदरक डालेंगे, थोड़ी सी धनिया पत्ती डालकर अच्छी तरह से मिक्स करके उसे 10 मिनट के लिए रेस्ट करने देंगे। अब उसमें 1/4 टीस्पून बेकिंग पाउडर डालेंगे और उसे अच्छी तरह से मिक्स करेंगे। अब एक फ्राई पैन चढ़ाएंगे, उसमें हम थोड़ा सा बटर डालेंगे और अपना बैटर उसमें डालेंगे। अब उस पर हम अपनी टॉपिंग डालेंगे, शिमला मिर्च, कॉर्न, प्याज, टमाटर। आप चाहें तो अपनी पसंद की भी टॉपिंग डाल सकते हैं। अब इसे हम 5 मिनट तक ढककर होने देंगे। अब हमारा उत्तपम नीचे से ब्राउन होने लगा है। अब इसे हम पलटेंगे और 2 मिनट तक ढककर उसे होने देंगे। हमने इसे बटर में बनाया है, आप चाहें तो इसे घी में या तेल में बना सकते हैं। अब हमारा दोनों साइड से उत्तपम हो चुका है। अब इसे हम एक प्लेट में निकालेंगे और चटणी के साथ सर्व करेंगे। जर आपल्याला व्यंजनाची आवड असेल तर आपण 9370067111 या नंबरवर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आणि ट्विटरवर पण बघू शकता। यावर सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम हँडल फॉलो करा, ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये जीटीपीएल चॅनल 73, एससीएन चॅनल 9, सिटी केबल चॅनल 92, इन बीएसएन नागपूर 746 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।